फणस केवढा मोठा गावाने आणलेला आहे. हे बघा एवढा एक फणसामध्ये किती गऱ्या निघालेला आहे. हा बघा अन्नाचा मेंदूवडा किती टेस्टी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही गावावरून आणलेला फणस कापूया आपण. फणस केवढा मोठा गावाने आणलेला आहे. कापा आहे, कापा किती मोठा आहे बघा. माझ्या सासऱ्यांनी फणस दिले तर घेऊन आले. चला आता आपण कापूया. हिला घेऊन येऊया. गावावरून येताना एक हिला घेऊन आली होती. हा बघा आईकडनं हिला घेऊन आली होती. शाळामध्ये काय अशा वस्तू भेटत नाही ना, म्हणून गावावरून घेऊन आलेली. तेल गोडा तेल आणायला लागेल. हाताला गोडा तेल लावलं ना आता फणसाचा चीक असतो ना तो चिटकत नाही, म्हणून हाताला तेल लावायचं. हाताला इल्याला या तुम्ही जरा लाईट लाव. फणस कापूया, बघूया फणसामध्ये किती गऱ्या निघत आहेत. गावचा फणस लय खायला चांगला लागतो शहरामध्ये आणल्यावर. आमच्या तिकडे सुरतला काय फणस भेटत नाही चांगलं. गावचं फणस चांगलं टेस्टी लागतात, सुरतला फणस काही चांगलं नाही भेटत. बघा आता कसं फणस कापते बघ. पाहायला लागल हिला. बघा कसं मस्त फणस आहे. आमच्याकडे आज आहे ना रात्रीपासून खूप पाऊस पडतोय. बघा किती पाऊस लागतोय. रात्री 8 वाजेपासून पाऊस चालू आहे की काय अजून बंद झाला नाही. पाऊस खूप पडतोय, एवढ्या दिवसानंतर पहिलाच पाऊस आहे हा. फणस आहे ना त्याला ते आलाय मोड आलाय. असं आहे ना, घर काढायला तेल लावायला लागतो, नाही तर ती सगळं निघत नाही. चिकटून राहून जातो. हो का असं तेल लावायला लागतं हाताला, मग नंतर घर काढायचं. हा फणस आपल्या कोकणातल्या लोकांचा खूप फेमस आहे. कापा आहे, गरम किती मोठं मोठं आहे. सुक्क सुक्क एकदम गरं आहे. ही सगळ्यांची आवडती वस्तू आहे कोकणातल्या लोकांची. ही वस्तू आहे ना इकडे सुरतला जास्त बघायला भेटत नाही. या ते बघायला तर भेटते पण टेस्ट नाही लागत त्या वस्तूचा. त्या गावच्या वस्तूचाच टेस्ट लागतो. बघा किती मस्त घर आहे. अगं तू कसं काय. हे बघा एवढा एक फणसामध्ये किती गऱ्या निघालेला आहे. हे बघा एकच फणस कापला त्याच्यात एवढं गरं निघाले. या फणसाच्या 2 क्वालिटी असतात, एक असतो कापा, एक असतो बरका. हा बरका असतो तो एकदम चिकट शामरासारखा असतो आणि हे कापा तो एकदम सुका सुका असतो बघा. हे जर आपण बाजारात विकायला गेलो ना तर 1000-1500 रुपये कुठून जाईल 200 रुपये किलोच्या भावाने. बघा किती गरं निघाले. दोन बघा 4-5 किलो गरं निघाले. आता ही गावची वस्तू आहे म्हणून सगळ्यांना थोडा थोडा वाटायला लागल. बघा किती मस्त आहे. हे बघा आता गावावर फणस आणलेला त्याच्या सगळ्यांना वाटण्या घालते.
एक माझ्या नंदाना, एक नंदला, एक किराणा, सगळ्यांना तर थोडा थोडा वाटावा लागतो ना गावची वस्तू म्हणून. तर तो सगळ्यांना घेऊन चालेल घ्यायला. गावची वस्तू म्हणजे शहरातल्या लोकांना सोना वाटतो. आज आमच्याकडे खूप पाऊस पडतोय. बरं. ह्याच्या सगळ्यांना वाटण्या घालते. एक नंदला, एक हिराला. आता सगळ्यांना द्यायला चला. बघा आता आम्ही सर्वांच्या घरी घर वाटायला चाललेलो आहे. माझ्या नाता दीर सर्व राहतात ना, तिला घर द्यायला चालू. गावचं फणसाचं घर आहे. मी माझ्या नंदाच्या घरी आले. ती 4थ्या माल्यावर राहते. तर लिफ्ट बंद आहे म्हणून बघा कशा पायऱ्या चढून जावं लागते वरती. त्यांना घर देऊन आता फटाफट दिरांच्या घरी जायचं आहे. बघूया आता घरी कोण आहे का नाही. हा बघा आता सुरत मध्ये पाऊस पडायचा चालू झालाय. काल रात्रीपासून भारी पाऊस पडत होता. सगळीकडे इथं आता पाणी भरलाय. आता वाटेपासून सगळे गावापर्यंत. आणि हे बघा आता इथं ट्रॅफिक जाम झाले. सगळी लोक कामाधंद्याला चाललेत. आता बघा आम्ही सर्वांना घर देऊन झाला. आता आम्ही पावसाचा नाश्ता करायला आले. रात्रीपासून एवढा पाऊस पडत होता. तर आता थोडा थांबलाय पाऊस. तर बोली चला आता रस्त्यामध्ये मेंदू वडावाला आहे बघा. तो मेंदू वडा खायला आले ते. गरमागरम मेंदू वडा. बघा अन्नाचा मेंदू वडा किती टेस्टी आहे. आता बघा सगळ्यांना वाटून पूर्ण झालं. आता हे माझ्या बहिणीची वाटणी काढते आणि आपला ब्लॉग आता इथंच संपवते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा आणि कसं वाटलं ते सांगा कमेंट करून.